श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचे उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनात शोधायचे आहे. तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला आधीच समजली असती तर आज तुमचे जीवन वेगळे असते? थोडा विचार करा. आपल्यापैकी कितीतरी लोक म्हणतात, काश मी तेव्हा तो निर्णय घेतला असता, काश मी त्या माणसावर एवढा विश्वास ठेवला नसता, काश मी वेळ वाया घालवली नसती. हे काश हा शब्दच माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा पश्चाताप बनतो. स्वामी समर्थाची शिकवण आपल्याला एक गोष्ट सांगते, जी वेळ निघून जाते ती पुन्हा कधीच परत येत नाही, पण त्या वेळेतून घेतलेला धडा मात्र आयुष्य बदलू शकतो. भक्तांनो, माणूस चुकतो हे स्वाभाविक आहे, पण ती चूक पुन्हा पुन्हा करणे ही खरी हानी आहे. आज अनेक लोक इतरांच्या बोलण्यामुळे दुःखी आहेत. कोणी आपल्याबद्दल काही बोलले की आपण दिवसेंदिवस त्याचाच विचार करत अडकून राहतो. पण एकदा स्वतःला विचारा, ज्यांनी तुमच्यावर टीका केली ते तुमचे आयुष्य जगणार आहेत का? नाही. मग त्यांच्या शब्दांना एवढे महत्त्व का देता? लक्षात ठेवा, जो माणूस पुढे जातो त्याच्यावरच टीका होते. रिकाम्या झाडावर कोणी दगड मारत नाही. फळांनी भरलेल्या झाडावरच दगड फेकले जातात. म्हणून लोकांच्या बोलण्याने खचू नका. तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा. आणखी एक मोठी चूक अनेक जण करतात, ते स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतात. त्याच्याकडे मोठं घर आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याचे नशीब चांगलं आहे, पण तुम्हाला त्याचा संघर्ष दिसत नाही. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते. स्वामी समर्थाच्या शिकवणीत एक गोष्ट स्पष्ट आहे, स्वतःच्या कर्तव्यावर लक्ष द्या. दुसऱ्यांच्या नशिबाकडे पाहण्यात वेळ घालवू नका. भक्तांनो, आजपासून एक सवय लावा. दररोज सकाळी स्वतःला विचारा, आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे कसा जाईन? हा प्रश्न जर तुम्ही रोज स्वतःला विचारलात तर वर्षभरानंतर तुम्ही स्वतःमध्ये खूप मोठा बदल पाहाल. लक्षात ठेवा, यश एका दिवसात मिळत नाही, पण रोज केलेली छोटी छोटी योग्य कामे एक दिवस मोठे यश घेऊन येतात. कधी कधी आपल्याला वाटते देव माझे ऐकत नाही, पण खरं काय असतं माहिती आहे? आपण प्रयत्न थांबवतो आणि दोष नशिबाला देतो. जर शेतकरी बी पेरणारच नाही तर पिकं कसे येतील? जर विद्यार्थी अभ्यास करणारच नाही तर यश कसे मिळेल? जर आपण स्वतः बदलण्याचा प्रयत्नच करणार नाही तर आयुष्य कसे बदलेल? म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. कारणे सांगणे बंद करा. प्रयत्न सुरू करा. दुसऱ्यांना दोष देणे बंद करा. स्वतःला सुधारण्याची सुरुवात करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांचा विश्वास कधीही तोडू नका. पैसा गमावला तर तो पुन्हा मिळू शकतो. वेळ गेली तर नवीन संधी मिळू शकते, पण एखादा विश्वास तुटला तर तो पुन्हा जुळवायला खूप वर्षे लागतात. म्हणून तुमचे शब्द, तुमची कृती आणि तुमचे वागणे नेहमी प्रामाणिक ठेवा. भक्तांनो, आजचा हा संदेश फक्त ऐकू नका, मनात साठवा. कारण आयुष्य बदलणारे विचार नेहमी मोठे नसतात, ते योग्य वेळी समजलेले छोटे विचार असतात.